महायुती सरकारचा तब्बल 8,000 कोटींचा महाघोटाळा. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप. नमस्कार. महायुती सरकारमध्ये अनेक घोटाळे समोर येत असून महायुती सरकारचा 8,000 कोटींचा आणखी एक महाघोटाळा पुढे आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. केवळ 7 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर टेंडर काढून रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. 4,000 कोटीमध्ये जे काम होऊ शकत होतं त्या कामासाठी 8,000 कोटीचा खर्च करण्यामागचं कारण काय असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहे. मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्कल लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे. काल केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 जी ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्सचा 10 वर्षासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला. केवळ 7 डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर आणि 10 वर्षासाठी तब्बल. खरं तर कुठलाही टेंडर हा 3 वर्षाच्या पलीकडे ॲम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो. याची सर्व कुठल्याही दृष्टीने तपासणी केली तरी हे काम 4,000 कोटीच्या वर जाऊ शकत नाही. परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे. यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार. तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये या ॲम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा 8,000 कोटीचा घोटाळा हा सर्व विवादित जे मंत्री आहेत, वादाधित मंत्री आहेत, ज्यांचा त्या आरोग्य खाताच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे आणि त्याचा कळस म्हणून आज या 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर केवळ 7 दिवस आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीने काढली तरी 4,000 कोटीच्या वर होऊ शकत नाही. माझा दावा आहे, कुठल्याही एक्सपर्टला बसवा, कुणालाही बसवा, पण हे चाललं काय? लूट करण्याची पद्धत किती आहे? 4,000 कोटीच्या कामाला 8,000 कोटी मोजणं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं, हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे. हे राज्य लुटून, तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाज सरकारने राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर हे काम कुणाला दिले आणि आपण म्हणतो आरोग्य मंत्र्यांचे नात्यातले लोक किंवा काय नेमका संबंध काय त्यांच्याशी? हे बघा, टेंडर प्रोसेस सुरू झाली. 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसचा टेंडर काढला गेला. 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसात कोणी काढतं काय? अरे थोडी लाज तरी असायला पाहिजे ना. आणि त्यामधले सगळे टर्म कंडिशन ज्या वेळेस टेंडर ओपन होईल त्या माणसाला दिसेल, तो माणूस मंत्र्याचा नातेवाईक असेल, हे तुम्हाला मी सांगतोय. केव्हा ओपन होणार आहे टेंडर आणि या संदर्भात आपण काही हे तक्रार करणार आहे. मी तक्रार सुरू झाली, आमचा आम्ही ड्राफ्ट तयार झालेला आहे. मी मुख्यमंत्र्यापासून हे टेंडर थांबवण्यासाठी विनंती करणार आहे आणि मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहे. आता सगळेच सरकार मिळून असेल तर सगळेच मिळून असतील, चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून खाऊ, तर रद्द करणार नाही, नाहीतर रद्द करतील. मी पत्र बनवणार आहे. निविदेची प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेचं पण उल्लंघन